आयत्या जळलेल्या पिठावर नुसत्या रेघोट्या मारता येईल आयत्या जळलेल्या पिठावर नुसत्या रेघोट्या मारता येईल आयत्या जळलेल्या पिठावर नुसत्या रेघोट्या मारता येईल केलं भीमान बलिदान पण तुम्ही काय करताय केलं भीमान बलिदान पण तुम्ही काय करताय आयत्या जळलेल्या पिठावर आयत्या जळलेल्या पिठावर नुसत्या रेघोट्या मारता येईल असं सांगितलंय ठाम असं सांगितलंय ठाम असं सांगितलंय ठाम मग इथं जय भीम करूनी घरी परड्यात भरता येईल इथं जय भीम करूनी घरी परड्यात भरता येईल आयच्या जळलेल्या पिठावर आयच्या जळलेल्या पिठावर नुसत्या रेघोट्या मारता येईल आयच्या जळलेल्या पिठावर आयत्या जळलेल्या पिठावर आयत्या जळलेल्या पिठावर नुसत्या रेघोट्या मारता येईल आयत्या जळलेल्या पिठावर नुसत्या रेघोट्या मारता येईल आयत्या जळलेल्या पिठावर नुसत्या रेघोट्या मारता येईल तसा केला असता तर या माणिक मोत्यामध्ये पोहले असते बाबासाहेब कधी स्वार्थाचा अभिमान कधी स्वार्थाचा अभिमान नाही विचार केला हो आज पैशाच्या पुढे तुम्ही कसे लाचार झाला हो भाऊ बंद उपाशी तुम्ही तुपाशी खाता भाऊ बंद उपाशी तुम्ही तुपाशी खाता आयत्या जळलेल्या पिठावर आयत्या जळलेल्या पिठावर नुसत्या रेघोट्या मारता येईल आयत्या जळलेल्या पिठावर दिली शिकवण समजेची दीक्षा बुद्धाच्या धम्माची आज 100 वर्ष झाली त्यावेळेला बाबासाहेबांनी 3 गोष्टीचा पर्याय दिलेला होता बार्शीमध्ये नामांतर धर्मांतर देशांतर अभ्यास करून
करून शेवटी धर्मांतरावर बाबासाहेब आले आणि 35 साली घोषणा झाली. कुठली घोषणा केली पुन्हा? दिल शिकवण समतेची, दिल शिकवण समतेची, दीक्षा बुद्धांच्या धम्माची, दीक्षा बुद्धाच्या धम्माची, दीक्षा बुद्धाच्या धम्माची. तोच तारील, तोच संदीपला तारील, तोच संदीपला तारील, वाणी आहे भीमाची. दिवासून उशाला भरती कडक फिरताय, दिवासून उशाला भरती कडक फिरताय. आईच्या दळलेल्या पिठावर, आईच्या दळलेल्या पिठावर नुसत्या रे गोट्या मारताय. आईच्या दळलेल्या पिठावर, आईच्या दळलेल्या पिठावर नुसत्या रे गोट्या मारताय. नुसत्या रे गोट्या मारताय. मी आपले सर्वांचे मनापासून आभार मानते की फारच सुंदर अशी भीमगीतं आपण या ठिकाणी गायन करून उपस्थितांचं प्रबोधन आपण केलेलं आहे.